आमच्या घरातले 2 सदस्य गावी गेलेले आहेत. 12 वर्षाचं होईपर्यंत तर मी स्वतः भरत होते तुला. छान म्हणलेत ना. या डबीमध्ये मूग घेतलेला आहे बघा. हे आहे बेलाचं झाड. इलायची आणि केशर टाकून गरम केलेलं आहे. आता माझं कपाट छान दिसत आहे. आणि आज सकाळपासून स्वयंपाकच केला नाही. उठाले कांदे पे. एवढ्यातच भाज्या खूप टेस्टी होतात. आज मी एकटीच खात आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आत्ता आणि मी आज काहीही स्वयंपाक करणार नाहीये, कारण आमच्या घरातले 2 सदस्य गावी गेलेले आहेत. ते म्हणजे फोंडेजी आणि दादू. काहीतरी शेताचं काम आहे त्याच्यामुळे ते गावी गेलेले आहेत. आणि माझा तर श्रावणी सोमवार आहे त्याच्यामुळे मी काहीही नाही खाणार आहे. संध्याकाळी डायरेक्ट सोमवार सोडत असते. आणि मनाचं कॉलेज आहे, पण मना बोलला की आई मी आज कॉलेजला नाही जाणार. म्हणलं ठीक आहे, मैं क्या ही कर सकती हूँ. तो बोलला की मी माझा पोहे बनवून खाईन. म्हणलं ठीक आहे, खा, तुला जे बनवून खायचं ते खा. आणि आत्ता मी अगोदर तुळशी पूजन करून घेते आणि त्याच्यानंतर देवपूजा करते. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 श्याम किशोरी दया करो श्यामा लाडली दया करो. आज बाहेर हलकं ऊन पडलेलं आहे, पण बाहेर वातावरणामध्ये खूप शांती आहे. आभाळ आलेला आहे आणि मंद मंद वारा पण सुटलेला आहे. आणि पारिजातच्या झाडावरती 9 वाजून गेले तरी आणखीन काही फुले डोलत आहेत. सुंदर सुंदर कोवळ्या कळ्या आणि कोवळे बी सुद्धा येत आहेत झाडावरती पारिजातच्या. आणि हवेमुळे छान डुलत आहे पारिजातचं झाड. चला, तुळशी मातेला जलतर अर्पण केलेला आहे. हांजी मना थारा क्या चल रहा है. मना स्वतःसाठी पोहे बनवण्याची तयारी करत आहे. स्पीड बघा गाइस. राजा, चाकू लागेल बोटाला, बोट चिरेल. आराम से प्याज कट कर दो. मुझे 20 साल का तजुर्बा है. 20 साल का. अरे तू आज कित्येक वर्षातून कांदा चिरत आहे राजा. कित्येक वर्ष काय. हा, कधी सांग, याच्या अगोदर कधीच कांदा चिरलास. दरवेळेस मी काय ना काय खात असतो. काय ना कधीतरी करून खातो ना बाळा. 12 वर्षाचं होईपर्यंत तर मी स्वतः भरत होते तुला रे गधडा. म्हणते मेरा एक्सपीरियंस है. खाले खाले. आज खुद पोहा बना के खा रहा है मेरा मना. खाले, मेरा तो उपवास है. चला तर मग मी आता देवपूजा करून घेते. सिंधू सरस्वती चमुना गोदावरी नर्मदा कावेरी जलस्मिन् सन्निध्यं कुरु. प्राणाय स्वाहा सागरेवर मोक्तितं करतले वेणू करे कंगणम. चला, माझी देवपूजा आता झालेली आहे आणि मी आता महादेवाच्या मंदिरात जाऊन येते. आता गर्दी खूप वाढलेली असेल मंदिरामध्ये महादेवाच्या. मनुड्या, तू आहे का मंदिर में. तू ना नहाने के पहले ही खाना खा रहा है. सॉरी, नाश्ता खा रहा है. नाश्ता कसे बनलेत. स्वतः बनवलेले पोहे छान बनलेत ना. जरा जास्त ऑइली झाले. तूच, मी म्हणत होते कमी टाक. तू म्हणलं नाही आई मला कोलेस्ट्रॉल वाढवायचंय. कुछ तो बोल रहा था ऐसा. तू कब जाएगा मंदिर में. कब जाएगा फिर. क्या मंदिर में. खाना खाऊंगा, दाढ़ी करूंगा, नहाऊंगा, फिर जाऊंगा. त्याच्यासाठी सुट्टी घेतली तू. ठीक आहे, तेरी मन मर्जी. आराम से जाना मंदिर. हाँ हाँ, बहुत सुंदर दिख रहे डोले शोले. चला, मी आता मंदिरामध्ये जाऊन येते. ह्या पिशवीमध्ये मी जल घेतलेला आहे, कलश घेतलेला आहे आणि आज शिवमूठ मूग आहे म्हणून ह्या डबीमध्ये मूग घेतलेला आहे. आणि ह्या बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे. खाली जाते वेळेस झाडांना घालते, कारण 3-4 दिवस झालं पाऊसच पडला नाही. आता जाते वेळेस झाडांना पाणी घालून जाते. आज चांगलं ऊन पडलेलं आहे बाहेर. हे बघा, कडक ऊन पडलेलं आहे. चला, अगोदर पाणी घालते झाडांना. झाडं उन्हामुळे सुकून चाललेले आहेत. 3-4 दिवस झालं पाऊसच पडला नाही. हे बघा, हे आहे बेलाचं झाड. अगोदर बेला झाडाला पाणी घालते. आत्ता मी सगळ्या झाडांना थोडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता जरा बरी दिसत आहेत झाडं. आणि ही तुळशी माता तर खूप सुकलेली आहे पाणी नसल्यामुळं. क्या ही करे. चला, आता ही बकेट इथंच ठेवते आणि मंदिरातून आल्यानंतर घरी जाते वेळेस घेऊन जाते. थोडीशी पारिजातची फुलं घेऊन जाते महादेवासाठी. इथं पण आहेत. चला, बास झाले एवढे. चला, खूप गर्दी झाली असेल मंदिरामध्ये. पोहोचली आहे मी मंदिराच्या समोर आणि समोर आहे पवनामाई. निरंतर वाहत आहे पवनामाई. बेलपत्र घेते. काय बेलपत्र द्या. चला, आज गर्दी कमी आहे थोडीशी. मला वाटलं जास्त असेल गर्दी. तर मागच्या सोमवारी ना भरपूर लांबपर्यंत गर्दी होती. आज काही नाही आहे गर्दी.
चला दर्शन झालेलं आहे महादेवाचं आणि खूप छान वाटत आहे. आता आता घरी जाते. चला घरी पोहोचलेली आहे. मग अशी ठेवलेली बकेट घेऊन जाते आता घरी. आजी कुठे चालत? कुठे चालत? पैसे आणायला बँकेत चालत. म्हणलं आजीने कुणाला कर्ज दिले. या हो गया नहाना धोना. मेरा खाना भी खत्म हो गया. मेरे अरे नहाना धोना बर्तन धुल गए. खाना नहाना धोना नहीं हुआ ना. नहाना धोना ऐसे कैसे. हाँ आज आराम मत. आज आपल्याला कामं करायचे घरातले. आज सुट्टी घेतली तर तू. आत्ता दुपारचे 1 वाजलेले आहेत. मंदिरातून आल्यानंतर मी थोडा वेळ नामस्मरण केलं आणि आता मी थोडंसं दूध पिते कारण सकाळपासून मी काही खाल्लेलं नाहीये. हे दूध मी खडीसाखर, इलायची आणि केशर टाकून गरम केलेलं आहे. आता हे पिते थोडंसं. दूध पिण्याचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. छान झालेलं आहे दूध मस्त. सायंकाळचे 4 वाजलेले आहेत. आता दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि आता थोडीशी साफसफाई करते घराची कारण आपले तर सणवार जवळ आलेले आहेत. मला काही एकदम साफसफाई होत नाही म्हणून मी थोडी साफसफाई करत असते. आता ह्या कपाटापासून साफसफाईला सुरुवात करते. अगोदर हे कपाट स्वच्छ करून घेते. चला आज साफसफाईचं पहिलं काम पूर्ण झालेलं आहे. घराची साफसफाई केली ना आपल्याला स्वतःला छान वाटतं. अक्षरशः एकदम छान दिसत आहे माझं कपाट. आता एक काम पूर्ण झालेलं आहे आणि मी कपाट साफ केल्यानंतर त्या जाड पेपरच्या तुकड्यावरती ना 4 कोण्यामध्ये पेस्ट ठेवलेली आहे. पेस्ट कंट्रोल. याच्यामुळे काय होतं झुरळ वगैरे येत नाहीत. ही पेस्ट आहे. कपाट साफ करता करता सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी आता स्वयंपाकाला लवकर सुरुवात करत आहे कारण मला सोमवारचा उपवास सोडायचा आहे आणि आज सकाळपासून स्वयंपाकच केला नाही. आज स्वयंपाकाला खूप आराम मिळाला मला. माणूने स्वतः पोहे बनवले आणि खाल्ले. स्वयंपाक तरी काय करायचा आहे. आमच्या दोघांपुरता स्वयंपाक करायचा आहे. कोंडेजी आणि दादू कदाचित उद्या येतील. आज येण्याची शक्यता कमी आहे त्या दोघांची. चला आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवत आहे शेवग्याची शेंग आणि कवटुलीची भाजी आणि 2 बाजरीच्या भाकरी. बस. आता मी गॅसवरती एका साईडला शेवग्याची शेंग उकडायला ठेवलेली आहे आणि एका साईडला शेंगदाणे भाजत आहे. शेंगदाणे छान खरपूस भाजल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर मी याची नाकं काढून टाकत असते. शेंगदाण्याच्या नाकामुळे शरीरामध्ये पित्त वाढतं, युरिक ऍसिड वाढतं म्हणून शेंगदाण्याची नाकं काढणं गरजेचं आहे आणि मी काढत असते कारण मला पित्ताचा खूप त्रास होतो आणि युरिक ऍसिडचा पण त्रास आहे. मला मना आलेला आहे असं वाटतंय मला. लबाड बच्चा अब आया है. देखिए 12 बजे से भाग गया था घर से. अब आया है. 12 नहीं. फिर कितने बजे? 1:30 वाजता. ठीक आहे. सीताराम. लाईट चालू करून यायला पाहिजे. गधडा. हा काम करशील म्हणलं मला मदत करशील म्हणलं काही नाही केली. उद्या परवा तुझं कॉलेज असणार आहे राजा. तू रुकता नाही घर में. छुट्टी आहे. फ्रायडे को छुट्टी आहे. सॅटर्डे को छुट्टी आहे. संडे को. अरे आता एक काम कर म्हणा. आम्ही गौरी गणपतीची तयारी करत आहोत. इथं मला गौऱ्या उभ्या करायच्या आहेत त्याच्यामुळे हा शोकेस इकडं ठेवत आहे ह्या स्टूलच्या जागेला. आता मी करटुल्याची भाजी बनवत आहे आणि आजच्या कोणत्याच भाजीमध्ये मी कांदा लसूण नाही घालणार आहे अजिबात कारण उपवास आहे. तसं तर काही लोक ना अख्खा श्रावण महिना कांदा लसूण नाही खात. आपण 1 दिवस पाळायचा. आजच्या भाज्यामध्ये मी फक्त अद्रक आणि खोबऱ्याचं वाटण आणि टोमॅटो घालत आहे आणि जिरं मोहरी फोडणीला. बस एवढ्यातच भाज्या खूप टेस्टी होतात. फायनली माझ्या मनाने ही भिंत पुसलेली आहे स्वच्छ अशी आणि आता इकडचं शोकेस इकडं ठेवत आहे या रिकाम्या जागी. कंधे पे उठा के उधर रख देगा. कंधे पे उठाएगा तू कुछ भी. हाँ कुछ भी उठा ले कंधे पे. देखो ट्रांजिशन देखो. पक्षी किती छान ओरडतोय बघ. आरामात म्हणा तुटून जाईल. मागे खूप डस्ट असेल त्याच्या. आ गया नजदीक म्हणा. रखियो. ठीक है धन्यवाद आपका. अच्छा दिखता है यहीं पे है ना.
अच्छा दिखता है यहाँ पे. हां तिकडं आता बेड इकडं सरकावं लागेल असा. नंतर आम्हाला हँगर पण लावायचे आहेत दोन्हीकडं. बहुत काम बाकी है, रोज थोड़ा थोड़ा करेंगे. अभी झाडू लगा ले, इतना ही लगा ले. फिर चले जाना. मनाला जायचं आहे पथनाट्याला. आणि इकडं माझा स्वयंपाक सुद्धा तयार झालेला आहे सगळा. बघा कडक भाकरी बनवली आहे आणि तर शेवग्याची शेंग शिजत आहे आणि करटुल्याची भाजी पण तयार झालेली आहे. इकडं खीर सुद्धा तयार आहे. आता मी अगोदर सायंकाळची देवपूजा करते आणि त्याच्यानंतर उपवास सोडायला बसते. प्राणाय स्वाहा. मी आता उपवास सोडायला बसलेली आहे आणि आज एकटी जेवण करायला बसलेली आहे. मना तर स्वाध्यायला गेलेला आहे पथनाट्याला आणि खंडजी आणि दादू तर गावी गेलेले आहेत. आज मी एकटीच खात आहे. क्या ही कर सकते हैं. अनम ब्रह्मा रसम विष्णु भोक्ता देवो जनार्दनम एवं ध्यात्वा ज्ञात्वन्न दोष न लिप्यते. तुम्ही सुद्धा या स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्यायला. आणि आज जेवणामध्ये मी खात आहे करटल्याची भाजी, शेवग्याच्या शेंगाची आमटी, खीर आणि बाजरीची भाकरी. माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आणि मना अजून नाही यायला जेवण करायला. मना बोलला की आई मला यायला वेळ लागेल. म्हणलं ठीक आहे. आणि दादू आणि फंडूजी सुद्धा येत आहेत, त्यांना पण उशीर होईल यायला. आता मी सगळी भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेते, किचनवर आवरून घेते. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.